चला तर मग मंडळी, आज आपण चिकन सुक्का बनवूया. त्यासाठी मी अर्धा किलो चिकन घेतलेलं आहे. कांदा, कोथिंबीर कापून घेतलेली आहे आणि इथे हळद, मीठ टाकून घेते आहे चिकनमध्ये. नंतर पातेलं गरम करायला ठेवलेलं आहे. त्यामध्येच 1 चमचा तेल टाकलेलं आहे आणि 1 कांदा बारीक चिरून त्यामध्ये घातलेला आहे. त्यानंतर थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे. नंतर मग मॅरिनेट केलेलं चिकन त्यामध्ये ॲड केलेलं आहे आणि त्यानंतर आता छानपैकी असं मी परतून घेते आहे. चिकन छान परतून झाल्यानंतर त्यामध्ये आपण झाकण ठेवायचं. झाकण ठेवल्यानंतर चिकनला छान पाणी सुटतं. पाणी सुटल्यानंतर चिकनला टेस्ट छान येते आणि खायला पण ते छान लागतं. नंतर आपण पाणी गरम करून ठेवलेलं होतं ते चिकनमध्ये ॲड केलेलं आहे मी आणि नंतर चिकन पाहू शकताय किती छान शिजलेलं आहे. तर आता आपण वाटणाच्या तयारीसाठी कांदा, खोबरं वाटून घेतलेलं आहे. इथं डाळ घेतलेलं आहे. आलं, लसूण, कोथिंबिरीचं वाटण करून घेतलेलं आहे. इथं कोल्हापुरी मटण सुक्का मसाला घेतलेला आहे. वाटण तयार झालेलं आहे. एक कढई ठेवलेली आहे मी. त्या कढईमध्ये आता मी भरपूर सारं तेल घालते आहे आणि जगभरातले मसाले सगळे घातलेले आहेत. त्यानंतर मी वाटण वाटून घेतलेलं